नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची चिन्हे आहेत। पोटनिवडणुकीत 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर विधान परिषदेसाठी अपक्ष उमेदवाराने भरलेला अर्ज बाद ठरलाय। अपक्ष उमेदवाराकडे आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणि नोटरी नसल्याने अर्ज बाद झालाय। नागपूर हिंसाचारात 34 पोलीस जखमी आहेत, 4 नागरिकांना जबर मार आणि 45 वाहनांची तोडफोड झाली आहे। औरंगजेबाची प्रतिकात्मक खबर जाळण्याचे आंदोलन काल झाले होते, त्यानंतर काल संध्याकाळी अचानक हिंसाचार सुरू झाला। या घटनेत जवळपास ट्रॉलीभर दगड पोलिसांनी जमा केलेत। हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। राज्यातील 11वी आणि 12वी मध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी शासनाकडून प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत मोफत शिक्षण दिले जाते। या योजनेत मागील 3 वर्षांपैकी प्रत्येक वर्षी 12,99,000 इतक्याच लाभार्थी मुलींची संख्या असून त्यात एकाही मुलीची वाढ झाली नाही। राज्य शासनाने नुकत्याच सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून ही माहिती दिली आहे। पिंपरी महापालिकेत प्रशासकीय राजवटीत नागरिक अनेक विभागात कामे घेऊन येतात, मात्र विभागातील अधिकारी जागेवर नसल्याने भेटत नव्हते। त्यामुळे आयुक्त शेखर सिंग यांनी सामान्य प्रशासन विभागाकडून अहवाल मागितला असून भेटीच्या वेळी वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या 34 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत। सध्या राज्यातील वन विभाग ऍक्शन मोडवर आला असून जंगलालगतच्या शेतामध्ये वणवा लावण्याआधी वन विभागास कळवावे, अन्यथा वन विभाग कायदेशीर कारवाई शेतकऱ्यावर करणार आहे। याबाबतच्या नोटीस वन विभागाने शेतकऱ्यांना दिल्या आहेत। पाकिस्तानमध्ये गेलेल्या जवान चंदू चव्हाण यांची न्यायाच्या मागणीसाठी गेल्या 6 महिन्यांपासून लढाई सुरू असून आता त्यांनी थेट पाकिस्तान सरकारलाच मानवतेच्या भावनेतून मला न्याय मिळवून द्या अशी मागणी केली आहे। विशेष म्हणजे चंदू चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईतील मंत्रालय परिसरात आपल्या पत्नी व चिमुकल्या मुलासह येऊन भीक मागो आंदोलन केलं होतं। कोल्हापुरात गेल्या 62 वर्षांपासून ज्ञानदानाचं काम करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं करण्यात यावं, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। तेलंगणाचे भाजपा आमदार टी राजा सिंग यांनी जोरदार भाषण करत असताना सरकारनं लवकरात लवकर विद्यापीठाचं नाव बदलावं, अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशारा दिलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शेतकरी, व्यापारी तसंच नोकरदार वर्गाला दुप्पट पैशांचा आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणुकीसाठी घेतलेले पैसे परत न करताच तब्बल 1 कोटीहून अधिक रुपयांचा गंडा घालून आरोपी पसार झाला होता। या आरोपीला आता गुजरात राज्यातील सुरत येथून ताब्यात घेण्यात आलंय। अवकाळी पावसामुळे फळबागा तसेच भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं। गेल्या वर्षी 2,500 हेक्टर जागेवरील फळे, भाज्या तसेच रब्बी व खरीप पिकांचं नुकसान झालं। त्यासाठी 13,361 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 12,262 कोटी रुपये एवढा निधी वितरित केल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत दिली आहे। नागपूरमध्ये अफवा पसरवून आणि हिंसे प्रकरणात जिहाद्यांविरोधात कडक कारवाई व्हावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे। याविषयीचे प्रसिद्धी पत्रक VHPने प्रसिद्धी केले आहे। तसेच औरंगजेबाच्या कबरीच्या जागी छत्रपती राजाराम महाराज आणि पराक्रमी मराठा सरदार धनाजी जाधव, संताजी घोरपडे यांचे स्मारक उभारावे अशी मागणी केली आहे। ओडिशातील बारगडचे भाजपा खासदार प्रदीप पुरोहित यांनी बजेट सत्रात वादग्रस्त विधानाने मोठा दिवा लावलाय। गेल्या जन्मात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच छत्रपती शिवराय असल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यासाठी त्यांनी ओडिशातील गिरिजा बाबा या संतांचा आधार घेतला। या संतांनीच, या बाबांनीच आपल्याला ही माहिती दिल्याचे पुरोहित म्हणाले आहे। अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमॅन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पॉडकास्टवर 3 तासांची मुलाखत घेतली होती। रविवारी प्रसारित झालेली ही मुलाखत जगभरात चर्चेची ठरली। या मुलाखतीचे कौतुक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील केले। तसेच ही मुलाखत त्यांनी त्यांच्या ट्रूथ या सोशल हँडलवर शेअर केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली। त्यांनी या भेटीवेळी तुलसी गॅबार्ड यांना प्रयागराज येथून आणलेले पवित्र गंगाजल भेट दिले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यापूर्वी तुलसी गॅबार्ड यांनी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली। राजधानी दिल्लीत आयोजित बैठकीत बंदी घातलेली खालिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिस या संघटनेने अमेरिकेत भारत विरोधी कारवाई केल्या जात असलेल्या संदर्भात बोलणी झाली आहे।
गाझियाबाद लोणी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मुस्तफाबाद कॉलनीमध्ये आरोपी पती आपल्या पत्नीपासून दूर राहत होता. एक दिवस जेव्हा त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं तेव्हा पतीने पत्नीला त्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितलं. त्यानंतर त्यांच्यातील वाद आणखी वाढला आणि त्यानंतर पतीने महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पत्नी गंभीर जखमी झाली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजधानी दिल्लीमधील लाहोरी परिसरात दिवसाढवळ्या मोठा दरोडा पडल्याची घटना घडली आहे. एका व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून तब्बल 80 लाख रुपये लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान व्यापाऱ्याला लुटल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कर्नाटक पोलिसांनी बँगलोर विमानतळावर 2 नायजेरियन महिलांना अटक केली. त्यांच्याकडे 37 किलोपेक्षा अधिक अंमली पदार्थ सापडले आहेत. त्याचं बाजार मूल्य तब्बल 75 कोटी रुपयांच्या घरात आहे. कर्नाटकात ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. घरात एकटे राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना दिल्लीतील पीतमपुरा परिसरातील कोहाल एन्क्लेव्ह येथे घडली आहे. वृद्ध पती पत्नीचे मृतदेह राहत्या घरात सापडले असून 2 दिवसांपूर्वी त्यांची हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वृद्ध दाम्पत्याचा मुलगा शेजारीच राहतो, मात्र त्यालाही या हत्येबाबत काहीच कळलं नाही. दिल्ली पोलिसांच्या लाईव्ह एन्काउंटरचा व्हिडिओ समोर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दिल्ली पोलिसांनीच या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. आरोपींनी अवैध शस्त्रे बाळगल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी एका कारवाई दरम्यान चकमकीनंतर 4 गुन्हेगारांना अटक केली. एन्काउंटरची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील एका बंद फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात 95 किलोहून अधिक सोने आणि लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने आणि रोख रक्कम बंद खोलीत सापडल्याने कारवाईसाठी आलेले अधिकारीही चक्रावून गेले. जप्त करण्यात आलेले सोने आणि रोख रकमेची एकूण किंमत सुमारे 90 कोटी रुपये आहे. राजधानीतील शाहदरा भागातील एका घरातून 1 कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या नोकर आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश मलिक उर्फ नागार्जुन आणि त्याचा साथीदार रोहित कुमार मलिक अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेली रोकड आणि दागिने जप्त केले आहेत. बल्गेरियातील गुढवादी बाबा वेंगाने अशा काही भविष्यवाणी केल्या आहेत की त्याने संपूर्ण मानव जगतात धुमाकूळ घातलाय. त्यांनी 2221 या वर्षाचा उल्लेख केला आहे. हे वर्ष संपूर्ण मानवजातीसाठी भयंकर असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यांच्या मते 2221 मध्ये एलियन्स पृथ्वीवर सर्वांसमोर येणार आहेत. पाकिस्तानात सातत्यानं दहशतवादी नेत्यांना लक्ष्य केलं जात आहे. दहशतवादी आणि जमियत उलेमा ए इस्लामचा नेता मुफ्ती अब्दुल बाकी नुरजईची क्वेटा विमानतळाजवळ हत्या करण्यात आली. त्याच्या अज्ञात हल्लेखोरानं गोळीबार केला. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्यानं अखेरचा श्वास घेतला. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर 9 महिन्यांहून अधिक काळ अडकलेल्या अमेरिकन अंतराळवीरांची जोडी मंगळवारी संध्याकाळी पृथ्वीवर परतली असं नासानं म्हटलंय. रविवारी पहाटे ISS वर पोहोचलेल्या स्पेसएक्स क्रू ड्रॅगन यानातून बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना आणखी एका अमेरिकन अंतराळवीर आणि एका रशियन अंतराळवीरासह पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहे. बँक ऑफ बडोदाने विविध विभागांमधील 518 व्यावसायिक रिक्त पदे भरण्यासाठी सुरू असलेल्या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. सुरुवातीला 11 मार्च 2025 रोजी संपणारी नोंदणी प्रक्रिया आता 21 मार्च 2025 पर्यंत खुली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in द्वारे या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. भरती मोहिमेचे उद्दिष्ट विभागांमधील रिक्त पदे भरणे आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयांमधील कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या थेट 2ऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया 30 एप्रिल पासून सुरू करण्याचे नियोजन CET कक्षाने केले आहे. 10वी नंतर कृषी महाविद्यालयांमध्ये 3 वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण जागांपैकी 10% जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होणार आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या 25% जागांवर राज्यातील 69,624 बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश झाल्याने प्रवेशाच्या 39,463 जागा रिक्त आहेत.
या रिक्त जागांवर प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेशाची संधी मंगळवारपासून मिळणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही शिखर पहारिया बरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. शिखर पहारियाच्या एका पोस्टवर ट्रोलरने जातीयवादी कमेंट केली. या ट्रोलरला शिखरने खडे बोल सुनावले आहे. दिवाळी निमित्त केलेल्या एका पोस्टवर एका तरुणीने "पण तू तर दलित आहेस" अशी कमेंट केली होती, ज्यावर शिखर पहारियाने त्या तरुणीला खडे बोल सुनावले. अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा पहिला वहिला इंग्रजी सिनेमा करेज सध्या विशेष चर्चेत आलाय. विविध आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले. काही दिवसांपूर्वी USA मध्ये करेजचे सॅन्टो डोमिनिगो फिल्म फेस्टिवल स्क्रीनिंग पार पडले होते. आता या चित्रपटाचे स्क्रीनिंग लोकप्रिय वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ मध्ये देखील पार पडले आहे. आता IPL ला केवळ 4 दिवस बाकी आहेत. पहिला सामना तसाही स्पेशल ठरणार आहे, कारण त्याची सुरुवात एका भव्य समारंभाने होईल. हा समारंभ 22 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे होणार आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता वरुण धवन या IPLच्या मेगा इव्हेंटमध्ये त्यांच्या दमदार सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. याशिवाय प्रसिद्ध गायक अरिजित सिंग देखील सादरीकरण करणार आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी ड्युनेडिन मधील युनिव्हर्सिटी ओव्हल येथे खेळवण्यात आला, जिथे न्यूझीलंडचा सलामीवीर टीम सेफर्ड शाहीन आफ्रिदी विरुद्ध उत्तम लयीत दिसला. सुरुवातीला शाहीनने एक मेडन ओव्हर टाकली, परंतु नंतर मात्र त्याला खूपच धावा ठोकल्या. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.